झी 24 तास एक पाऊल पुढे। याविषयी मला स्मिताताई तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल। मुळात हे जे गेम्स आहेत ऑलिम्पिक गेम्स त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता आणि आता महिलांकडनं खूप अपेक्षा आहेत या गेम्समध्ये, तर त्याविषयी काय सांगा? खरं तर काय मला स्वतःला असं वाटतं इतर देशांच्या मानाने आपल्याला फॅसिलिटीज खूप कमी मिळतात। म्हणजे ज्या खरं तर या मुलांना किंवा या सगळ्यांना इतक्या लहानपणापासून उत्तम ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे जे इतर देशांकडून दिलं जातं आणि म्हणूनच परिस्थितीच्या बाबतीत किंवा इतर फॅसिलिटीच्या बाबतीत कमी असून सुद्धा ज्या प्रकारे ह्या सगळ्या जणी यश मिळवत आहेत हे खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे। कदाचित काय असेल सगळ्याच क्षेत्रात आपल्या कित्येक वर्ष स्त्रियांना इतकं दाबून ठेवण्यात आलेलं आहे की आता ते उफाळून येतात असा प्रकार कित्येक क्षेत्रात होतोय, फक्त याच क्षेत्रात असं नाही। त्याच्यामुळे फॅसिलिटीज जरी कमी असणं, अगदी अंजली भागवतपासून आपण पाहतोय की किती ऑड सिच्युएशन मध्ये सगळ्या गोष्टी सांभाळून या बायका आपला घर संसार सुद्धा त्या बघितल्याच तर त्याच्यातल्या एक दोघी जणी त्यांना मुलं बाळ पण आहेत। म्हणजे त्या बाबतीत सुद्धा ती एक खूप मोठी लढाई आहे आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी सांभाळून जेव्हा स्त्री अशा वेळेला उभी राहते, टफ होते, त्यावेळेला नक्की यश आपलंच असतं। नक्की असंही कुठे वाटतं की क्रिकेटकडे खूप आपण लक्ष देतो किंवा क्रिकेटला खूप डोक्यावर घेतो आणि बाकीचे गेम्स जे आहेत तिथे थोडं दुर्लक्ष होतं? थोडं नाही, खूप दुर्लक्ष होतं, खूपच दुर्लक्ष होतं। क्रिकेटला अर्थातच ग्लॅमर आहे, क्रिकेटला बाकीच्याही कित्येक वर्षांपासून क्रिकेटकडे लक्ष दिलं जाते। कित्येक खेळ असे आहेत की हे आता नुकते आपल्यालाच इंट्रोड्यूस होत आहेत। आता ऑलिम्पिकमध्ये जाणं तर फारच दूरची गोष्ट राहील। त्याच्यामुळे ही तर गोष्ट खरीच आहे की इतर गोष्टींकडे, इतर खेळांकडे ज्या प्रकारे लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत, अर्थात या फक्त आपल्यावर अवलंबून नाही आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।